गच्छामि द्वितीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पानाति। सर्वांनी शांतता राखा। विहारात बसलेल्या सर्व महिला मंडळींना विनंती आहे की आपण सर्वांनी शांतता राखायची आहे। सर्व बौद्ध उपासकांना विनंती आहे की पण बाहेर कट्ट्यावर स्वतंत्र आपण खाली बसून घ्या। हॅलो हॅलो सोनुड़ी सर्व महिलांना विनंती आहे की आपण सर्वांनी शांतता राखा। आपण विहार बसला आहात, आपण सर्वांनी शांतता राखायची आहे। आज या ठिकाणी परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न महामानव भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती या ठिकाणी आपण साजरी करत आहोत। या जयंतीच्या कार्यक्रमासाठी सर्व ग्रामस्थ मंडळी तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत। आपल्या सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो आणि आपल्या सर्वांच्या अनुमतीने मी या ठिकाणी या बुद्धपूजेला सुरुवात करत आहे। अखंड विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक भगवान तथागत गौतम बुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व तुम्हा सर्वांचे उद्धारकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे कुलवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज लोकशाहीर नाभाऊ साठे तसेच माता महामाया माता भीमाई माता रमाई माता जिजाऊ माता सावित्रीबाई माता हिनाबाई या सर्व महापुरुषांच्या आचार विचार आणि त्यांच्या कार्याला मी प्रथम त्रिवार वंदन करतो आणि आपल्या सर्वांच्या अनुमतीने मी या ठिकाणी या बुद्ध पूजेला सुरुवात करत आहे। ज्यांना शक्य होईल त्यांनी गुरुकर बसा। हात जोडा, ताळ बसा। सर्व महिला मंडळींना विनंती आहे की आपण हात जोडायचे, ताळ बसायचे। पंचम प्रणाम। एच बुद्धा अतीताच एच बुद्धा अनागता पजुपन्नाचे बुद्धा अहं वंदामि सर्वदा बुद्धं नमामि। एच धम्मा अतीताच एच धम्मा अनागता पजुपन्नाचे धम्मा अहं वंदामि सर्वदा धम्मं नमामि। एच संघा अतीताच एच संघा अनागता पजुपन्नाचे संघा अहं वंदामि सर्वदा संघं नमामि। माझ्यासोबत त्रिसरण पंचवी सर्वांनी ग्रहण करायचं आहे। हात जोडा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स।
बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि तृतीयंपि संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि आदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरय मज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेरं तुल्येन मेतेन लभामि मोक्षं पुष्पं विलायति यतायुधं मे कायो तथा याति विनाशभावं गणसारपदीतेन दीपेन तमदंसिना त्रिलोकदीपं सम्बुद्धं पूजयामि तमोर्धं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिना सुगन्धिनाः गन्धेन पूजयामि तथागता बुद्ध धम्मच्च संग सुखदनुभवा धातु धातुकब्बे लंकाय जम्बुदीपे त्रिदशपुरवरे नागलोके चतुपे सभ्ये बुद्धस्य बिम्बे सकलदशदिशे केशलोमादि धातुवन्दे सभ्येऽपि बुद्धं दशबलतनुजं बोधिचेतं नमामि वन्दामि चेतियं सर्वसर्वठानेषु परिचितं शारीरिक धातु महाबोधि बुद्ध रूपं सकलं सरं भीमस्मरण सकल बीजं विदुरयानं देवरूपं सुजीवं निमल चक्षु गभीरघोषं गौरवर्णं सुकार्य अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम वीरतारज्यं सुजनेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमस्तुति दिव्य प्रभुरत्नतु साधु वरदानतु आद्य कुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धि तेज पंकजा नरवरा रत्न स्वजन उद्धारा भगवंतानुसाखरा भक्त ताजा चौदार संगरी शास्त्र दरिता करी कापदा आयुरी रघु रूपा राष्ट्र घटना कृति शोभते भारती महामानव बोलती सार्थ संज्ञा शरण बुद्धास्मि शरण धम्मास्मि शरण संघास्मि भीमराजा परिक्रम पाठ विपत्ति पट्टि विहाय सब संपत्ति सिद्धिया सब रोगा विनाशाय भवे गायकांत सब दुखा विनाशाय भवे बाण संधिये बंते अनुरंगत्वं परितं भूतमंगलं समन्ता चक्रवालेषु अत्रा गच्छन्तु देवता सिद्धमुनिराजस्य सुग्रन्तु सकमोकन्दं धम्मश्रवणकाले इन्द्रन्तं धम्मश्रवणकाले इन्द्रन्तं धम्मश्रवणकाले इन्द्रन्तं ये संता संतरिता तुश्रणं शरणायतं लोकत्रयेवा भूमा भूमा च देवा गुणगहनं व्यावता सबकालं एते आयन्तु देवा वर्णनमये मेरु राजवसन्तं संतो संतो सहेतुमुनिवर वचनं श्रुतुमग्रसमग्र सभ्येषु चक्रवालेषु यथा देवाच्च ब्रह्मणो अय्यङ्गमैकतन्तुयं सर्वसम्पत्तिसाधनं
पमाद्रेता हुन्तु आर्घासु सुत शास्त्री बच्चलो कच्च उर्धभूतु सर्वदा शास्त्री बच्चलो कच्च देवारखन्तु सर्वदा सबे सत्ता सुखी हुन्तु सबे परिवार तनो अनित्यासमना हुन्तु ससभूयातिभि राजतो वा चुरतो वा मनुष्यतो वा अमनुष्यतो वा अग्नियतो वा उद्गतो वा पिचासतो वा घानकतो वा कनकरतो वा नकरतो वा अस्सधम्मतो वा अस्सप्रजतो वा चंदहत्यस्मिंगोणं ग्रैविचिक मणिसत्पदिपत्रच्च सुकरमयिसंयखं रखं साधि नानाभूतो वा नानारोगतो वा नानाभूतो वा सबे आरंकं गहन्तु. म्हणजे सरंत घेऊन हा बुद्धपूजेचा कार्यक्रम संपन्न होईल. सर्वांनी हात जोडायचे आहेत. सरंत नत्ति मे शरणं दैयं बुद्धो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नत्ति मे शरणं दैयं धम्मो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलं. नत्ति मे शरणं दैयं संघो मे शरणं वरं एतेन सज्जवज्जेन होतु मे जयमङ्गलं. साधु साधु साधु. या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे प्रतिष्ठित नागरिक यांचे मी स्वागत करतो. आणि निमित्त आहे या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांचा गौरव करण्याचा. ज्या विद्यार्थ्याने जगामध्ये आपलं नाव कमवलं तसंच तुम्हीही आपल्या गावात आपल्या शाळेचं नाव कमवलेलं आहे आणि कुठंतरी तुम्हाला त्याची जाणीव व्हावी की आपल्यावर आता ह्याच्या पुढची जबाबदारी आहे. आपण ह्याच्यापेक्षा गुणवंत कसे होऊ आणि आपल्या घराचं आपल्या शाळेचं आणि आपल्या गावाचं नाव कसं पुढे येऊ. समोर जे प्रतिमेत बाबासाहेब तुम्हाला दिसत आहेत त्यांच्या वेळेला गुगल सर्च वगैरे नव्हतं. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या की त्यांनी कोलंबिया विद्यापीठ कसं शोधून काढलं असेल आणि ते तिथे कसे पोहोचले असते. आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये अमुक एकाच विषयाचा त्यांनी अभ्यास करायचा हे कसं ठरवलं असेल. त्यावेळेस ती तुमच्या हातातली सुविधा नव्हती. त्यावेळेस त्यांनी कुणाचं मार्गदर्शन घेतलं असेल, त्यांनी कुठल्या वाटा शोधल्या असतील. सगळीकडे अंधार दिसत असताना या महामानवानं फक्त विद्येच्या जोरावरती यश मिळवलेलं. आजचा हा कार्यक्रम केवळ आणि केवळ याच गोष्टीसाठी आहे की ही शिष्यवृत्ती त्यावेळेस जर छत्रपती शाहू महाराजांनी आंबेडकरांना शिक्षणासाठी जर शिष्यवृत्ती दिली नसती तर कदाचित ते सर्वोत्तम विद्यार्थी घडले नसते. तुम्हाला एक शिष्यवृत्ती मिळालेली आहे, तुम्ही गुणवंत आहात हे सुलभ दाखवलेले आहे. आता तुमच्या सर्वांच्या वरती पुढची अशी जबाबदारी आहे की आपल्या गावाचं नाव, आपल्या स्वतःचं, आपल्या आई वडिलांचं, शाळेचं नाव ह्याच्यापेक्षाही मोठं करायला पाहिजे. आणि केवळ ह्या हेतून तुमचा या मंडळानं सत्कार आयोजित केलेला आहे की आता आपली ही सुरुवात आहे शिष्यवृत्तीची. ही शिष्यवृत्तीची सुरुवात ह्याच्यापेक्षाही मोठं गुणवंत होण्यासाठी तुम्ही निश्चित पुढं न्याल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शिष्यवृत्ती मिळाल्याबद्दल मंडळाच्या वतीने मी पुन्हा एकदा मी तुमचं खूप खूप अभिनंदन करतो. गौरव करण्यासाठी मंडळातील किंवा समाजातील ज्येष्ठ मंडळींना समोर बोलवतोय. लहान खरात, देवानंद खरात, विकास खरात, माझे पिताश्री राजाराम खरात गुरुजी, आई बसवबाई खरात यांनी पुढे यायचंय. कोमल खरात, राहुल खरात, सुरशेन खरात, दयानंद वाघमारे, प्रदीप खरात, विनायक खरात यांनी या बाजूला उभं राहून विद्यार्थ्यांना गौरव करण्यासाठी समोर यायचंय. त्याचप्रमाणे उपासिका अनिता खरात, उपासिका प्रियांका वाघमारे, उपासिका विभावरी खरात, उपासिका रंजना खरात, उपासिका सखुबाई खरात,
सुवर्णा सागर कराड, उपासिका वैशाली कराड, उपासिका संगीता दत्तात्रय कराड आणि उपासिका संध्या कराड यांनी तयारी करायची. त्याचप्रमाणे सावंत सर यांनी द्यायचे. फोटो घ्या कोणीतरी. विवेक आयुष सस्ते याला जागा ठेवा किंवा इथे संजीवन मगर, किरण सत्ते, किरण आहे, अथर्व सत्रे, राजवर्धन कदम, तुषार पवार, आर्यन नानासाहेब सूर्यवंशी, विनायक जगताप, प्रणव शेळके, कार्तिक कुसबे, अभिजित समोर दोघं पण चैतन्य सस्ते, मिलिंद सागर या द्यायला या की द्यायला, सोहेल मुलानी, दीपराज पवार, दिग्विजय सोनवणे, आयुष जगदीश मगर, आर्यन शेंडे, वेदांत पवार,
नावं मागाशी घेतली त्यांनी या एक एकानं. मेघना कदम,